केलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा एक गोड असा अभंग सेवेकरिता निवडला आहे. कैलासवासी सौभाग्यवती लीलाबाई काय केलं या माऊलीनं या परिवाराकरिता. आज सर्वस्वी या परिवारानं जे जे प्रयत्न करायला पाहिजे त्या मातोश्रीच्या संबंधाने, त्या माऊलीच्या संबंधानं, आईच्या संबंधानं, पत्नीच्या संबंधानं, पतीला जे काही करता येईल, मुलाच्या संबंधानं जे काही करता येईल केलं त्या परिवारानं. गेल्या 2 महिन्यापर्यंत खरी अर्थानं त्यांनी प्रयत्न केले, अतोनात प्रयत्न केले, पण शेवटी कितीही काही केलं काही गोष्टी आपल्या हातात नाही गड्यानो. हा कर्मधर्म संयोगाचा भाग आहे. जावं प्रत्येकाला लागणार आहे, मला माहिती आहे. 80च्या पुढे कुठेही समजू शकतो आपण जाणं, पण तशा अर्थानं विचार केला तर एक खेदाची गोष्ट आहे गड्यानो. काय अजूनही ही माऊली या परिवारामध्ये राहिली असती, परिवाराच्या जडणघडणी करता जे जे काही करता आलं असतं, प्रेमाची देवाणघेवाण केली असती, सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे दिवस प्रामुख्याने हातामध्ये पदरामध्ये पडलेली होती. मला माहित आहे या परिवाराला काय दुःख, काय वेदना आपली आई गेलेली आहे, आपली पत्नी गेलेली आहे, आणि या संबंधाने या परिवाराला ज्या काही यातना खरी अर्थानं झालेल्या आहेत ना, त्याचं मोजमाप शब्दामध्ये करता येत नाही गड्यानो. कितीही प्रयत्न करा, कितीही प्रयत्न केला तरी मी शब्दामध्ये त्याला व्यक्त करू शकत नाही. कारण एकच आहे, अजूनही काही काळ राहून या परिवारामध्ये प्रेमाची देवाणघेवाण केली असती, पुढे नातवंडांच्या समवेत उभं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं. पण शेवटी दादांनो, नियतीचा घात असतो, नियतीचा घाला असतो आणि कर्मधर्म संयोगाने जावं लागतं. पण एक लक्षात घ्या, या परिवाराच्या संबंधानं बोलतो, या माऊलीनं धनाचं केवढं मोठं गाठोडं उभे आयुष्यामध्ये कमवलं. मग मोलमजुरी शेती माध्यम असेल, शेतीच्या माध्यमातून मोलमजुरी केली असेल या माऊलीनं. किराणा व्यवसायाच्या माध्यमातून पोट भरण्याचं साधन म्हणून व्यवसाय निवडला असेल या माऊलीनं. केले कष्ट या परिवाराकरिता या माऊलीनं दिलं सर्वस्व. आई म्हणून जे जे काही करता येईल ना, या परिवाराच्या उत्थानाकरिता सर्वस्व दिलंय या माऊलीनं, या आईनं दिलेलं आहे. मंडळी, आज या परिवाराला मान आहे, गावामध्ये इज्जत आहे, मान आहे, सन्मान आहे, प्रतिष्ठा आहे, लौकिक आहे, सगळ्या बाजूनं वैविध्य खऱ्या अर्थानं आज अनुकूल वातावरण या परिवाराला मिळालंय. पण मंडळी, उभं आयुष्य या परिवाराच्या उत्थानाकरिता, या परिवाराच्या इज्जतीकरिता, मानाकरिता, सन्मानाकरिता स्वतःला गाडून घेऊन या परिवाराला मोठं करण्याचं खऱ्या अर्थानं काम जर कोणी केलं असेल, कैलासवासी सौभाग्यवती लीलाबाईनं केलेलं आहे. म्हणून एक लक्षात घ्या, आई आमच्या जीवनामध्ये काय असते गड्यानं. कितीही प्रयत्न केलं, कितीही वर्णन केलं आईचं, आईच्या प्रेमाचं वर्णन कोणीच करू शकत नाही, परिपूर्ण वर्णन कोणीच करू शकत नाही. एक हिंदी भजन आहे, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, हे मारा सबसे बड़ी है माँ, हे माँ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है सबसे बड़ी. मंडळी, आई किती श्रेष्ठ आहे ऐका गड्यानो. काय केलं या माऊलीने या परिवाराकरिता, लेकरांकरिता. का त्या हिंदी कवितेच्या माध्यमातून, त्या हिंदी पदाच्या माध्यमातून आईचा गोडवा गात असताना तो संत कवी असं का म्हणतो, सबसे
से बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, कोणीच नहीं है का? हे माँ से बढ़कर कोई नहीं रे। मंडळी, वर्णन करताना असं म्हटलंय, माँ से बढ़कर कोई नहीं है. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जडणघडणीमध्ये अनेकांचे उपकार आहे, पण त्या उपकाराची जाणीव आणि या दृष्टिकोनातून वेदानं सगळ्यात पहिल्यांदा गौरव केलाय त्या मातृत्वाचा. काय? तिला देवत्व बहाल केलं वेदानं. सगळ्यात पहिल्यांदा मातृदेव भव म्हणून तिचा गौरव केला, कारण आई सगळ्यात श्रेष्ठ आहे. माँ से बढ़कर कोई नहीं, माँ से बढ़कर कोई. मंडळी, काय काय दिलं आईना, लक्षपूर्वक ऐका. सगळ्यात पहिल्यांदा आईनं आम्हाला जे दिलंय, या मृत्यू लोकात राहण्याकरिता पहिल्यांदा जागा निर्माण करून देण्याचं काम जर कोणी केलं असेल ते आमच्या आईनं केलेलं आहे. का बोलतो मी? ऐका. कुणाची ओळख नव्हती तुमची माझी, कुणाची या मृत्यू लोकात कुणाची ओळख नव्हती ना. तिनं आम्हाला पाहिलं नव्हतं, तिनं आम्हाला पाहिलेलं नव्हतं. फक्त तिला संवेदना जागा झाल्या की माझ्या पोटी लेकरू येते, आणि त्या अवस्थेमध्ये तिनं प्रेम केलं आणि जागा निर्माण करून देण्याचं काम केलं, जे कुणीच करू शकत नाही. ती जागा तिनं आम्हाला पाहिलं नव्हतं. आम्ही काळे आहोत की गोरे आहोत, आम्ही रूपवान आहोत की कुरूप आहोत, नव्हतं पाहिलं. पण जन्माला येण्याच्या आधीपासून जिनं आमच्यावर प्रेम केलंय ना, ती आई आहे. म्हणून आई सगळ्यात श्रेष्ठ आहे. माँ देती है दुआ. मंडळी, पहिली गोष्ट आईने आम्हाला जागा दिली. ऐका मंडळी. दुसरी गोष्ट, आईने आम्हाला रक्त दिलं. रक्त तुम्ही म्हणाल त्याच्यात काय नवल आहे? रक्त आम्हाला विकत सुद्धा मिळतं. पण विशेष ऐका, आईच्या रक्ताचं साधर्म्य तुम्हाला सांगतो मंडळी. आपलं जे ब्लड ग्रुप आहे, जो रक्त नमुना आहे, आम्हाला ज्या वेळेस रक्त पाहिजे चढवलं जातं ना बाहेरून, तेच ब्लड ग्रुपचं रक्त आम्हाला चढवलं जातं, दुसरं चढवलं जात नाही. काय होईल जर दुसरा नमुना चढवला गेला, दुसरा रक्तगट आम्हाला चढवलं गेलं, रक्त चढवलं गेलं, तर आमचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. आता ऐका, पण आईच्या लेकराशी जी नाळ जोडली आहे, गर्भामध्ये ठेवल्याचा परिणाम ऐका. आईचं रक्तगट लेकराच्या रक्तगटापेक्षा भिन्न जरी असलं, वेगळं जरी असलं ना, तरी आईचं रक्त मुलाला सूट होतं. हे मेडिकल सायन्स सांगतं, कारण आईने आम्हाला रक्त सुद्धा दिलंय. म्हणून आई सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्याचे सर्वस्व ही जाय पोटी वारवाये शिवनाथ महाराज गोड प्रमाणाला स्पर्श केला तुम्ही. त्याचे सर्वस्व ही श्वास आहे, पोटी भार आहे, ठेवले पोटामध्ये. ऐका, पहिली गोष्ट आईने आम्हाला जागा दिली. दुसरी गोष्ट आईने आम्हाला रक्त दिलं. तिसरी विशेष गोष्ट ऐका, आईने आम्हाला श्वास सुद्धा दिला. श्वास. तुम्ही म्हणाल कसं? लेकरू जन्माला आलं, त्याची नाळ कापली जाते, पण नाळ तेव्हा कापली जाते, सुशिक्षित मंडळी, जाणकार मंडळी माझ्या समवेत बसलेली असणार, सगळ्यांना माहित आहे, कल्पना आहे. मुलगा जन्माला आल्यानंतर त्याची नाळ कापली जाते. मुलगा रडलं म्हणजे डॉक्टर म्हणतात या मृत्यू लोकातला, या जगातला श्वास घेण्यासाठी तो सामर्थ्यवान बनला, मग त्याची नाळ कापली जाते. तशी नाळ कापली जात नाही. आता ऐका, आता ऐका मंडळी. हा, ज्या वेळेस आईने
श्वास घेतला ना, त्या प्रत्येक श्वासातला अर्धा श्वास ती स्वतःच्या लेकराकरिता घेत होती, त्या नाळेच्या माध्यमातून त्या लेकराकरिता घेत होती, आणि अर्धा श्वास ती स्वतःकरिता घेत होती. जो प्राण, जो श्वास आम्हाला कितीही पैसे मोजले तरी मिळू शकत नाही, तो श्वास जर कोणी दिला असेल ना, तो श्वास सुद्धा नाळेच्या माध्यमातून आईने आम्हाला दिलाय. म्हणून आई सगळ्या श्रेष्ठ आहे. बोला. कधीला भाविना प्रीती, हे करला शिवनाथ महाराज वा निलेश महाराज, निर्लोभ प्रेम करणारा व्यक्तिमत्व आई आहे ना. अजून एक गोष्ट शेवटची ऐका. काय दिलं आईनं? जागा दिली. काय दिलं आईनं? आईने आम्हाला प्राण दिला, श्वास दिला, रक्त दिलं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता ऐका, आईने आम्हाला हाडं सुद्धा दिलेली आहे. तुम्ही म्हणाल कशी? ऐका, ज्या हाडांच्या आधारे हे स्ट्रक्चर उभं आहे, हे मॉडेल उभं आहे ना, ज्याच्या आधारे आपण कार्य करतो, कर्तृत्व करतो, आपण बढाया मिरवतो, कर्तृत्व करतो, कष्ट करतो, हे हाड आहे ना, हे मॉडेल आहे ना. या शरीराच्या आतमध्ये जी हाड आहे ना, ती आईच्या दुधापासून निर्माण झालेली आहे. आईने आम्हाला दूध पाजलं आणि त्या दुधाच्या माध्यमातून कॅल्शियम मिळालं, आणि कॅल्शियमच्या माध्यमातून हाडांची निर्मिती झाली. आता ऐका, शेवटी अग्निदेवामध्ये सगळ्यांना जाळण्याचं सामर्थ्य आहे. काय बोलतो जरा नीट ऐका. जे शरीराचा आपल्याला अभिमान होता, ते शरीर जळून खाक होतं, काही शिल्लक राहत नाही अग्नीमध्ये. ज्या केसाचा आपल्याला अभिमान होता, ते केस भुरदिशी अग्नीमध्ये जळून जातात. ऐका, ज्या सौंदर्याचा आपल्याला अभिमान होता, ते सौंदर्य सुद्धा नाहीस होतं, जळून खाक होतं. काय राहिलंय त्या अग्नीमध्ये शिल्लक? त्या चितेवर. आता ऐका, त्या चितेवर, त्या अग्नीवर आमच्या शरीराचं काही शिल्लक राहत नाही. शिल्लक राहत आईच्या दुधापासून ज्या हाडांची निर्मिती झाली ना, ती हाडं मात्र तशी शिल्लक राहतात. याचा अर्थ असा आहे, आईच्या दुधाला जाळण्याचं सामर्थ्य अग्निदेवामध्ये सुद्धा नाहीये. एवढं सामर्थ्यवान आम्हाला बनवलंय. आईने आम्हाला हाडं सुद्धा दिलीये. बोला. वदत विनोदे हात जोडी, वदत विनोदे हात जोडी, कोण दुधाची दान, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. मंडळी, काय दिलं नाही आईनं आम्हाला. ऐका, सगळ्यात श्रेष्ठ आहे. पद गायलं आपण, सांगितलं आपण. काय? आईने आम्हाला श्वास दिला, रक्त दिलं, जागा दिली, आणि आईने आम्हाला हाडं सुद्धा दिली. मंडळी, पुरुष मंडळी ऐका जरा, पुरुष मंडळी ऐका जरा, माफी मागून बोलतो. ऐका, आई जी गोष्ट पती खेरीज, पती सोडून कुणालाही खऱ्या अर्थानं जी माऊली देऊ शकत नाही ना, जी अब्रू, ती अब्रू सुद्धा तिनं त्या लेकराकरता उघडी केली. आईने आम्हाला अब्रू सुद्धा दिलेली आहे. म्हणून आई सगळ्यात श्रेष्ठ आहे. सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है. मंडळी, असं कर्तृत्व संपन्न अशा प्रकारे माऊलीचं जगणं असतं. कैलासवासी सौभाग्यवती लीलाबाई एवढं मोठं कार्य केलं या परिवाराकरता. कष्ट वेचले, अतोनात कष्ट वेचले. स्वतःच्या सौंदर्याचा विचार केला नाही, स्वतःच्या शरीराचा विचार केला नाही. हे शरीर झिजवलं त्या लेकरा बाळाच्या समृद्धी करता. मग अशी बोलल्याप्रमाणे हाडाची काढ केली, काबाड कष्ट वेच केली. शेतीच्या माध्यमातून जसं जमेल, जेवढे कष्ट करता येईल
ये नकेन प्रकारेनं माझ्या असणाऱ्या 4 मुली, माझा लेकरू अर्थात दत्तात्रय भाऊ असेल आणि खऱ्या अर्थानं जे काही परिवार असेल ना, त्या परिवाराकडं माझ्या लेकरांकडं कोणी वेडवाकडं पाऊल सुद्धा, वेडवाकडं बोट सुद्धा दाखवलं नाही पाहिजे. या दृष्टिकोनातून कैलासवासी मातोश्री लीलाबाईनं अख्खं आयुष्य जीवन समर्पित केलं या काकड परिवारामध्ये. थोरा तुझे उपकार हे आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. तुझे उपकार फिटणार नाही. आजच्या प्रसंगी मुलगा दत्तात्रय असेल, 4 मुली असेल, वेगवेगळ्या घरामध्ये देऊन आणि चांगल्या प्रकारचं बसतान त्या ठिकाणी मुलींच्या संबंधानं कार्य कर्तृत्व केलं. महाराजांनी गोड प्रमाणाला पुन्हा एकदा स्पर्श केला. ऐका ना, कितीही वर्णन केलं ना तिच्या प्रतिमेचं, तिच्या कर्तृत्वाचं, तिचे किती गोडवे गाण्याचा प्रयत्न केला ना, नाही होऊ शकत शब्दामध्ये व्यक्त. असं अलौकिक कार्य केले. अजून ऐका ना, सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्या लेकरांना कुणाच्या दारात भीक मागायची पाळी नाही आली पाहिजे. आणि माझ्या लेकरांना कुणाच्या दारात सुतळीचा तोडा सुद्धा मागायची पाळी नाही आली पाहिजे. एवढं वैभव त्या लेकरांच्या पदरात टाकणारी कोण आहे? आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून, अर्थात नानासाहेब असतील, आपले पती, आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून सर्वस्व दिलं या माऊलीनं आणि समृद्ध जीवन दिलं या परिवाराकरिता. मंडळी, एक बोलू का? आपल्या आईचं महत्व, आपल्या बापाचं महत्व जोपर्यंत जिवंत आहे ना, तोपर्यंत आपल्याला कळालं पाहिजे. गाड्या गेली या परिवारातून माझी आई गेलेली आहे, पण एक लक्षात घ्या, अस्तित्व दाखवणारा आधारभूत अशा प्रकारचा बाप तुमच्या समवेत आहे. मी असं म्हणतो, ऐका, जोपर्यंत आपली आई जिवंत आहे ना, जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे ना, लिहावं 4 शब्द त्या बापाकरिता, लिहावं 4 शब्द आई करता आणि ठेवावं स्टेटसला फोटो माझ्या आईचा, आपल्या आईचा, ठेवावा स्टेटसला आपल्या बापाचा फोटो आणि लिहावं 4 शब्द त्याच्याकरिता. काय माझ्या बापानं असे कष्ट केले, माझ्या आईनं असे प्रयत्न केले या परिवाराकरता, जिजवलंय शरीर दिलं या परिवाराकरता, लिहावं 4 शब्द. आज जे काही वैभव मला प्राप्त झालंय ना, माझ्या आईमुळे झालंय, ते माझ्या बापामुळे झालंय. म्हणून लिहावं 4 शब्द त्या बापाकरिता आणि ठेवावं स्टेटसला समोर. कळू द्या लोकांना, कळू द्या समाजाला, कळू द्या लोकांना, हे वैभव आज मला मिळालंय. कुणाच्या आधारे मिळालंय? मिळाला आधार फक्त एकाच गोष्टीचा, तो आईचा आणि बापाचा. मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. हे विसरू नको रे आई बापाला, वाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही, ही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला
एरविल्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया आई बापाची माया आई बापाची माया म्हणून एकच आहे आई सर्वस्व देणं आहे. सांगत असं होतो गड्यानं ऐका लिहावं 4 शब्द ठेवावं स्टेटसला. दादा माफी मागून बोलतो ऐका. आमच्या आईचं स्टेटस आमच्या बापाचा फोटो आमच्या स्टेटसला बघायला मिळतो ना आम्हाला. कधी बाप गेल्यानंतर किंवा आई गेल्यानंतर तेव्हा आमच्या स्टेटसला आमचा बाप पाहायला मिळतो, आई पाहायला मिळते. ऐका ती या जगात नसते तेव्हा पाहायला मिळतो. आणि ते स्टेटस असतं भावपूर्ण श्रद्धांजलीचं स्टेटस असतं. नाही गाड्यानं जोपर्यंत आमच्या जीवनाचं सर्वस्व जर कोण असेल, आमच्या जीवनाला दिशा जर कोणी दिली असेल, आमच्या जीवनाची दशा कुणा होऊन दिली नाहीये, खऱ्या अर्थानं जर कोणी असेल परिपूर्ण साथ संगत आम्हाला कोणी दिली असेल आणि ज्यांच्या प्रयत्नातून आम्हाला वैभव मिळाले ना, ते फक्त आमचे आई वडील आमचे आदर्श आहे. आमच्या जीवनाचे आदर्श कोणीच होऊ शकत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा. म्हणून एकच आहे, जोपर्यंत आई बाप जिवंत आहे तोपर्यंत समाजाला कळलं पाहिजे हे बापाचं मोल आहे, आईचं मोल आहे. म्हणून एकच आहे, आज या घराच्या निर्मितीकरता या माऊलीनं प्रयत्न केला. आता ऐका आणि शेवटी या घराच्या माध्यमातून या माऊलीचं प्रस्थान झालं. कर्मधर्म संयोगाने या माऊलीला या घरातून निरोप घ्यावा लागला. मोठं कर्तृत्वाने निर्माण केलं या घराची निर्मिती. मगाशी घरामध्ये बसलो होतो आम्ही, शिवनाथ महाराज, ज्ञानराज दादा आम्ही बसलो होतो, दीपक दादा आम्ही बसलो होतो. त्या घराची वास्तू पाहिली, घरातली पवित्रता बघितली, शांतता बघितली आणि सगळ्या बाजूनं वातावरण पाहिल्यानंतर ही मांगल्यता जर कुणाच्या आधारे मिळाली असेल, मला वाटतं ही मांगल्यता निर्माण करून दिली त्या आईच्या संस्कारात निर्माण झालेली. ते मला भावलं. फक्त आता एक लक्षात घ्या, आज माऊली वेगळ्या घराच्या दिशेने गेलेली आहे. आज त्या माऊलीची जागा सुनिश्चित होणार आहे, तिचं घर सुनिश्चित होणार आहे, तिची जागा सुनिश्चित होणार आहे. आता ऐका, हे कर्तृत्वाने निर्माण केलेलं हे घर आहे ना, या घरामध्ये कर्तृत्व केलं एवढ्यावर जबाबदारी थांबत नाही. नीतिमूल्य, संस्कार आणि परमार्थाची जोड जर आमच्या जीवनाला असेल ना, आता ऐका, आमच्या मूळ घरी आम्हाला जाता येणार आहे. आणि त्या मूळ घरी जाण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. तुकोबरायांनी तो प्रयत्न केला, आपल्या मूळ घरासाठी प्रयत्न केला. तुकोबराय बोलतात, आमचं मूळ घर कुठलं? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. आमचं मूळ घर तर ते होतं, पण इथे निर्माण या घरामध्ये आलोय, या गावी आलो, या घरात राहिलो. पण या घरात राहून इतकं सुंदर जीवन जगता आलं पाहिजे की या घराच्या माध्यमातून आपल्याला त्या घरी परत जाता आलं पाहिजे. आणि तुकोबरायांनी त्याच घराचा विचार केला अभंगाच्या पहिल्या. निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी